मी सध्या आहे लातूरमध्ये. काल संध्याकाळी मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेऊन मी घरून निघालो. भाई भाई नाही बाई बोलतो बाई नाही काय बोलतो? बाई 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 ओ भाई ओ भाई, मला इथे हरिण दिसलेत भाई. चलो भाई निघूया इथून. माझ्यासोबत मानस आणि धार्मिका सुद्धा आहेत. मला CST ला जायचं होतं, पण जाता जाता इतकी ट्रॅफिक होती की तिथेच मला 1.5 तास लागला. म्हणून आम्ही CSMT चा प्लॅन कॅन्सल करून दादरसाठी रवाना झालो. थोड्याच वेळात आपली लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस दादर स्टेशनवरती आली. आमची सीट S1 मध्ये होती. पटापट आम्ही सीट चेक केल्या आणि जेवून लगेच आम्ही झोपण्याची तयारी सुरू केली. सकाळी 6 वाजता सागर आम्हाला घ्यायला येणार आहे. सो गुड नाईट. तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग लातूरून चालू होतो आहे. सौरभ, मानस, धार्मिका तिघे येत आहेत आणि मी स्टेशनला येऊन थांबलो. एक अर्धा तास झालं. मला सुरुवातीला घरून निघते असं वाटलं की वेळ झाला आहे खूप, आणि म्हणजे रिक्षा ते वगैरे ठरवणं वगैरे करण्यासाठी मला यावं लागलं. आले असते ते तिघं, पण रिक्षावाले जास्त भाडं घेणार वगैरे वगैरे म्हणून आलो आहे. लग्नाला आलेलं वराड आहे ते किती झालं तरी, मग त्यांना रिसीव्ह केलं पाहिजे. काही क्षणातच आमचं आगमन झालंय लातूर स्टेशनवरती. हे बघा आपल्याला दिसायलेच ही इथं. चलो भाई, फायनली सागर पुढे उभा आहे. आले आले आले, याला पण शूट करत आले. भाई किती तासाची जर्नी होती आमची 8, आणि एवढी थंडी आहे लातूरमध्ये. सो आम्ही स्वेटर वगैरे घालून मी बसलो होतो. फायनली चलो, कसं यायचं आता. काय रिक्षा ठरवलंय, सगळं झालंय. लातूर एक्सप्रेसला बाय बाय करून आम्ही निघालो सागरच्या घरी जाण्यासाठी. चलो, इथे आपली ऑटो होती. फायनली हे आहे सागरचं घर. रूम मध्ये जाऊन आम्ही सगळे फ्रेश झालो आणि लगेच नाश्ता करून बाहेर जाण्यासाठी निघालो. कारण की आज सागरकडे कोणताच कार्यक्रम नव्हता. उद्यापासून मेन कार्यक्रम जे आहेत ते सुरू होणार होते. आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही लातूरला कशासाठी आलोय. तर सागरचा जो मोठा भाऊ आहे कौस्तुभ, आम्ही त्याच्या लग्नासाठी खास करून आलोय. लग्नासाठी तर आम्ही आलोच आहोत, पण पुढच्या काही दिवसांमध्ये जेवढे पण कार्यक्रम होणार आहेत त्याचे मला रील शूट करायचे. सो ती रील तुम्ही सागरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन चेक करू शकता. एन्जॉय द ब्लॉग. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा हे दुसरा दिवस आणि आज सीमन पूजन आहे. आपण डायरेक्ट हॉलमध्ये जाणार आहोत. तिथे सीमन पूजनाचा कार्यक्रम जो आहे तो पूर्ण पार पडणार आहे. सो आता आम्ही बॅनरचं काम करायला जातोय. सो बॅनर आपल्याला हॉलमध्ये स्टँडीज वगैरे लावायचे आहेत. सो आता मी, सागर, मानस निघतोय आणि भाई इथे इतकी थंडी पडली आहे आणि इथं उन्हामध्ये उभा राहतोय. थोडंसं अंघोळ न करता नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या कामासाठी. चला, आम्ही पोहोचलो हॉलच्या ठिकाणी. मी तुम्हाला हॉल दाखवतो आता. ओ भाई, हा बघा, हा पूर्ण हॉल लग्नासाठीच आहे. हे बघा, इथे असे स्टँडीज लावलेत. इथे कोणाचं तरी लग्न होतं आणि या सीमन पूजनाचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा या हॉलमध्ये होणार आहे. आता आम्ही आलो हॉलच्या दुसऱ्या बाजूला आणि हा गार्डन बघा भाई, खूप मोठा स्पेस आहे. आणि मेन कारण आहे आमचं येण्याचं, हे बघा, इथे लग्नाची विधी आहे जी कंप्लीट होणार आहे, सप्तपदीची. ह्याच्यात एक असं दिक्कत आहे की थंडी आहे भरपूर आणि सकाळी सकाळी 7-8 ला असतंय. लोक कुडकुडून नये म्हणजे झालं. भाई पण मजा तर येणार आहे खूप. फक्त संध्याकाळची वाट बघतो आम्ही सीमन पूजनाची. डेकोरेशन मधल्या थोडाफार चुका काढून आम्ही निघालो खाण्यासाठी. लग्नात ज्या स्टँडी लागणार आहेत त्याचं प्रिंट करण्यासाठी आम्ही सध्या आलो होतो आणि प्रिंटिंगला टाकलं आम्ही सगळं. 1 तासामध्ये आपल्याला ते सगळं मिळून जाणार आहे. आणि आता आम्ही पान घेतोय. या गई चेरी. आम्ही गोड पान घेतोय. सो कृपया करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. चलो, आम्ही घेतलंय पान आणि पान खाऊया आणि आपल्याला लगेच घरी जायचं. सध्या संध्याकाळचे 4, 3:30-4 वाजायला आले आणि आम्ही अजून आंघोळ सुद्धा केली नाही. हा सागर, काय करावं, म्हणजे लग्न कार्य असल्यावर अशा होत असतात घटना. आम्ही सकाळी निघालो होतो 9च्या आसपास, 9-10च्या आसपास. तेव्हापासून आम्ही बाहेरच आहे. म्हणून आंघोळ वगैरे सगळंच राहिलंय. नवरीचा भाऊ म्हणलं, नवऱ्याचा भाऊ, नवरदेवाचा भाऊ म्हणलं की अशा घटना होत असतात. चला खाऊया आणि थोडंसं आपल्या इथे फ्रेम वगैरे घ्यायचे, ते घेऊन लगेच निघूयात. चलो, ओके. सो आम्ही झालोय रेडी आणि आता आहे सीमंत पूजन आणि तुम्हाला मी गाड्या दाखवतो. आणि आम्ही बाईकवरून चाललोय, मी आणि मानस. सध्या सागर नारळ आणायला गेलाय. जाताना नारळ गाडीखाली ठेवायचं आपल्याला. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 गाड्या इथे पूर्ण लागल्यात आणि याच्यात पूर्ण परिवार बसलाय. जो हॉल आपण दुपारी बघितला होता तो आत्ता बघा कसा झालाय आणि बऱ्याच गोष्टी आम्ही चेंजेस केलेत. सो खूप मजा येणार आहे. पूर्ण सीमंत पूजनाची प्रोसेस तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हळदीचा पण प्रोग्राम तेव्हाच होणार आहे. सो चला निघूयात पटापट.
गुड मॉर्निंग गाईस. सर आजचा आहे तिसरा दिवस म्हणजेच लग्नाचा दिवस. तर सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही रेडी झालो आणि करेक्ट 8 वाजता सप्तपदीला सुरुवात झाली. आय एम सो सॉरी मी त्यावेळेस व्लॉग शूट करू शकलो नाही, पण मी एक रील एडिट केली. ती रील बघून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली. कदाचित ह्या रीलची म्युझिक मी चेंज करू शकतो कारण की कॉपीराईट येऊ शकतो, पण रील बघून घ्या आधी. तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा नवी मनाच रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे, ओ स्वामिनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. सप्तपदीनंतर मुख्य लग्न सुरू होणार होतं. तितक्याच सर्व मंडळींनी बँडवरती नाचायला सुरुवात केली. इथे अमोल नाचतोय आणि तितक्यात धार्मिक आणि जान्हवीने फुगडी घालायला सुरुवात केली. लग्नाचा हॉल पूर्णपणे गच्च भरला होता आणि समोर लग्नाची विधी संपन्न होत होती. आणि फायनली अश्विनी कौस्तुभचं लग्न खूप सुंदर प्रकारे पार पडलं. तुम्हा दोघांना माझ्याकडून तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीकडून काही खेळ खेळवून घेतले जातात आणि ते खेळत होते आणि त्यांना बघून आम्ही सुद्धा एन्जॉय करत होतो. लग्न 5 डिसेंबरला होतं आणि आज तारीख आहे 6 डिसेंबर म्हणजेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आणि आम्ही ठरवलं की लातूरमधल्या आंबेडकर उद्यानात जाऊन आंबेडकरांना आदरांजली व्यक्त करावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मित्रांनो, आज तारीख आहे 6 डिसेंबर आणि आज आंबेडकरांची पुण्यतिथी आहे. सो त्या निमित्ताने आम्ही इथे लातूरमधला भव्य असं आंबेडकर उद्यानात आलो होतो. सो तिथे आम्ही आता आंबेडकरांच्या पुतळ्याला हार वगैरे अर्पण केले. असंच फिरता फिरता संध्याकाळ झाली आणि आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून आम्ही लातूरमधला फेमस दहीवडा खाण्यासाठी आलो. हा आहे सागरचा भाऊ अमोल, म्हणजेच मामाचा मुलगा. चलो आम्ही सगळ्यांनी दहीवडा घेतलाय, आता टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला कसे झाले. आणि आता आम्ही नंतर गोलाई बघणार आहेत. धार्मिकाला बघितली नाही, मागच्या वेळेस सौरभ आणि मानसने बघितली, तर आम्ही गोलाई फिरायला. दहीवडा खाऊन आम्ही आलो लातूरमधल्या गोलाईमध्ये आणि ही आहे गोलाई. गोलाई फिरून झाल्यानंतर आम्ही आलो लातूरमधल्या दत्त मंदिरमध्ये. ह्या मंदिराची खरी स्टोरी काय आहे ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा अजून काही वेळ या ठिकाणी द्यावा लागेल. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु सदानंद स्वामी महाराज की जय. सद्गुरु बाल गोविंदानंद सरस्वती बालस्वामी महाराज की जय. आता याच्यामध्ये तुम्ही एक बाल गोविंदानंद सरस्वती म्हणून महाराजांचं नाव ऐकलं, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण आत्ता लातूर सदानंद दत्तमठ या इथे आपण बसलेलो आहोत. आणि हे जे जागेचे जे महत्त्व आहे, ही जी जागा शोधण्याचं महत्त्व पूर्ण काम जे केलेलं आहे ते बालगोविंदानंद सरस्वती बालस्वामी महाराज यांनी केलं होतं, ज्यांनी वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेतला होता आणि 12व्या वर्षी दंडी संन्यास घेतला होता. साधारण एक आमच्या अंदाजाप्रमाणे त्यांचं वय 100 ते 125च्या पुढं होतं जेव्हा त्यांनी त्यांचा स्वतःचा देह ठेवला. आणि हे जे काही कार्य त्यांचं जे काही झालं ते हे लातूर दत्त मंदिर इथं सगळं झालं. त्यांना गुरुदेव दत्तांच्या आज्ञेप्रमाणे इथं ही जागा शोधण्याचं महान कार्य मिळालं होतं. त्या कार्यास त्यांना साथ दिली ते ताई म्हणून होत्या, विमलताई कुलकर्णी म्हणून होत्या. त्या त्यांच्या या सहाय्यामध्ये या कार्यामध्ये त्यांच्या सहभागी झाल्या
आणि त्या महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी ही जागा शोधून काढली. जेव्हा ही जागा शोधली तेव्हा इथं पूर्णपणे जंगल होतं, इथं काहीही नव्हतं. आणि बसव कल्याणमध्ये महाराज गादीवरती बसलेले असताना तिकडनं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही प्रत्येक काही पावलं चालायचे आणि गुरुदेव दत्त असं म्हणायचं, एक नारळ दिला होता त्यांना. आणि ते सांगून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जसं जाल जिथं तुम्हाला प्रतिध्वनी येईल गुरुदेव दत्त म्हणून, ती जागा आपल्याला पाहिजे आहे, त्या जागेचं काहीतरी विशेष महत्त्व आहे. त्या बसव कल्याणपासून इथं चालत आल्या आणि त्यांना या जागेचं इथं या जागेवरती आल्यावर प्रतिध्वनी मिळाला की ही जागा गुरुदेव दत्त म्हणून प्रतिध्वनी मिळाला त्या नारळात. आणि आता हे बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की हे काय आहे, अंधश्रद्धा आहे का काय आहे, पण नाही, हे विश्वास आहे आणि ही आपली परंपरा आहे. जे परंपरा बऱ्याच लोकांना अविश्वास आणि या नावाखाली लोक टाळतात, पण तसं नाही. ह्या गोष्टी असतात, या गोष्टी होतात आणि घडतात. इथं प्रत्यक्ष बरेच चमत्कार बघायला मिळतात. मग ती जागेवरती महाराज आल्यानंतर साधारण हा काळ होता 1962-63 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळेस इथं पूर्ण जंगल होतं. लातूर हे अगदी छोटंसं गाव होतं. इथून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर पुढे कुठलीही वस्ती नव्हती. अशा निर्जन ठिकाणी हे मंदिराचं उत्खनन चालू झालं आणि इथं प्रत्यक्ष खाली बऱ्याचशा गुहा मिळाल्या. त्यानंतर महाराजांनी प्रत्यक्ष जे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते त्यांचं हे गुप्त स्थान होतं. त्यांनी इथं अनुष्ठानासाठी 1 वर्षभर राहिले होते. जसं गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे की परळी सान्निध्यात आणि अंबा सान्निध्यात, जसं आपली ही आहे तुळजाभवानीच्या सान्निध्यात, दोन्हीच्या मध्ये महाराज राहिले 1 वर्ष गुप्तस्थानी. तर बऱ्याच जणांना वाटतं की महाराज हे परळी वैजनाथला थांबले, तसं नव्हतं. महाराज हे लातूर येथील अलक्षपुरी, ज्या लातूरचं नाव पूर्वी अलक्षपुरी असं होतं, ते अपभ्रंश होत 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 आता लातूर हे नाव आलं. तर हे अलक्षपुरी का होतं, कारण महाराज स्वतः इथं राहिले होते आणि ही जागा कोणालाही माहिती नव्हती आणि त्यांना स्वतःला 1 वर्षभर इथं गुप्तस्थानी त्यांच्या अनुष्ठानासाठी यायचं होतं. तर त्यासाठी ते इथं स्वतः 1 वर्षभर राहिले होते. महाराजांनी बाकी सगळ्या शिष्यांना, त्यांचे जे काही पट्ट शिष्य होते त्या सगळ्यांना यात्रेसाठी पाठवून दिलं आणि मग 1 वर्षभर महाराज इथं गुप्तस्थानी राहून त्यांनी त्यांचं जे काय कार्य होतं ते सगळं केलं होतं. ते सगळे अवशेष जेव्हा हे उत्खनन करायला लागलो आपण मंदिराचं, तेव्हा ते सगळे मिळाले. त्यांनी वापरलेल्या वस्तू मिळाल्या, तसंच निर्गुण पादुका मिळाल्या. जसं आपण गाणगापूरला निर्गुण पादुका बघतो तसंच लातूर दत्त मंदिर औसा रोड इथे सुद्धा निर्गुण पादुका आहेत आणि त्या आपण आता लोकांसाठी हे केलेले आहेत, लोकांना दाखवायला ठेवलेले आहेत. तसंच महाराजांनी जे गुप्तस्थानी जी उपासना केली तिथं एक खाली गुहा आहे, जी गुहा आता आम्ही सर्व लोकांसाठी दाखवायला हे केलेली आहे, दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. तर वरून तुम्ही दर्शन घेऊ शकता. जसं आपण बघतो गुरुपाद कसे असतात, 2 पादुका ह्या नेहमी 2च असतात, तसं इथं जर तुम्ही त्या गुहेमध्ये बघितलात तर तुम्हाला 3 पाद दिसतात. तर ते 3 पाद म्हणजे काय, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे 1-1 पाद. असं ठिकाण, एवढं मोठं ठिकाण हे लातूरचं आहे, ज्या लोकांबद्दल अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि तसेच या इथं सापडली ती गुरुचरित्राची मूळ प्रत, हस्तलिखित प्रत इथं सापडली आहे. जी प्रत आपण आत्ता बाजारात उपलब्ध आहे त्यात साधारण 7 ते 7,500 ओव्या आहेत, पण ह्या इथं सापडलेल्या पोथीमध्ये साधारण 12 ते 12,500 ओव्या आहेत, ज्याच्यामध्ये बरेचसे असे गुप्त मंत्र आहेत, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांसाठी खूप नवीन आहेत. आणि महाराज आमचे नेहमी म्हणायचे की हे जी पोथी आहे ही पोथी गुरुभक्तासाठी, ज्यांना गुरुचरित्रावर काही माहिती पाहिजे आहे किंवा संशोधन करायचं असेल त्या लोकांसाठी ही अतिशय उपयुक्त अशी पोथी आहे. आणि जे मूळ उपासक आहेत त्यांना त्या पोथीमधून जे काही मंत्र ऋचा दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक पडेल, त्यांच्या साधनेसाठी त्यांना उपयोग होईल. तर असं हे महत्त्वाचं ठिकाण जिथं आपण आल्यानंतर जर बघितलं, मंदिराच्या प्रशासनात आपण जर परिसरात पहिल्यांदा आलो तर पहिल्यांदा आपल्याला दत्ताची मूर्ती दिसते. त्याच्यानंतर सदानंद स्वामी महाराज जे बसव कल्याणचे होते त्यांची एक मूर्ती आहे. तसंच पुढं थोडंसं गेलो की आपण परत एक दत्ताची मूर्ती, नरसिंह सरस्वती स्वामींची एक स्थापना आहे. त्याच्या थोडं पुढं गेलं की आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते आणि शंकर भगवान आहेत. असंच मारुतीची मूर्ती पण आहे. अशी विविध मंदिरातले विविध हे आहेत, आपल्याकडे मूर्त्या आहेत. त्याच्या मागं जसं जसं आपण पुढं जात जाऊ, जशी प्रदक्षिणा करायला लागू तर प्रदक्षिणा मार्गावरती 4 वृक्ष एकाच मुळीतनं आलेले आहेत. तर ते 4 वृक्ष म्हणजे अजान वृक्ष आहे, त्याच्यामध्ये आपट्याचा वृक्ष आहे, बिल्व वृक्ष आहे आणि औदुंबर वृक्ष आहे. आता हे जर बघितलं तर हे फार मोठा चमत्कार आहे की एकाच वृक्षातनं, एकाच खोडातनं एवढे 4 वृक्ष येणं हे अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की अजान वृक्ष तर कुठेही लावल्याशिवाय येत नाही, तो स्वयं आहे आणि तो प्रत्यक्ष येतो, आपोआप येतो.
आणि फक्त अशा ठिकाणीच येतो की जिथं महाराजांचं वास्तव्य होतं किंवा महाराजांचं प्रत्यक्ष स्थान आहे, अशा ठिकाणीच तो येतो. तसंच ते इथं आपल्याला लातूर दत्त मंदिरामध्ये बघायला मिळतो. तसंच थोडंसं पुढं आलो आपण की बालगोविंदानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं समाधी स्थळ पण आहे आणि तिथंच तुम्हाला जे आपण बोललो की जसं गाणगापूरला आपल्या पादुका आहेत, निर्गुण पादुका आहेत, तशाच निर्गुण पादुका महाराजांच्या समोरच ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी साधारण 60 ते 70 वर्ष त्यांनी प्रत्यक्ष कार्य करत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ह्याचं कार्य केलं. ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली त्यावेळेस त्यांनी प्रत्येक सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या होत्या आणि म्हटलेलं होतं की मी जेव्हा समाधी घेतोय ते माझं कार्य जे आहे ते या काही वेळाच्या आतच संपवायचं, कारण त्याच्यानंतर महाराजांची सेवेमध्ये कुठलाही खंड येऊ नये हा त्यांचा माझा हेतू होता. तर अशा महान ठिकाणी आपण आता प्रत्यक्ष येण्याचं संधी मिळते. तुम्हाला प्रत्येक माझ्या माध्यमातून तुम्हाला त्याची माहिती कळते. तर मला हे मंदिर तुम्हाला दाखवावं का वाटलं किंवा या मंदिराविषयी तुम्हाला सांगावं का वाटलं, तर त्याची अशी गोष्ट आहे की आम्हाला किंवा आमच्या घरच्यांना ह्याची एक प्रचिती आलेली आहे. माझ्या आजी आजोबांना मूल व्हायचं पण वाचायचं नाही, ते काही काळानंतर दगावायचं. तर असे खूप वेळेस म्हणजे माझ्या आजीचे मुलं दगावलेत. तर त्यावेळेस वैद्यकीय व्यवस्था व्यवस्थित नव्हती किंवा व्यवस्था म्हणजे वैद्यकीय उपचार घेऊन सुद्धा फळ येत नव्हतं किंवा त्या उपचाराचा काही फायदा होत नव्हता. तेव्हा इथं बालस्वामी महाराजांचं जे काही एक मंदिर होतं ते पत्र्याचं होतं आणि तेव्हा माझ्या आजीला कोणीतरी सांगितलं की असं महाराज आहेत यांचं तर माझी आजी आली होती आणि इथं त्यांचं दर्शन घेतली आणि त्या महाराजांनी जेव्हा माझ्या आजीने महाराजांना व्यथा सांगितली तर महाराजांनी दत्ताची सेवा कर असं म्हणून उपदेश दिला आणि माझी आजी इथं एक 6 महिने वर्षभर इथंच राहून सेवा केली, महाराजांची सेवा केली, दत्ताची सेवा केली. त्यानंतर माझ्या आजीला मूल झालं, ती माझी आत्या दुर्गा आत्या. मग नंतर माझ्या आजीला मुलं होत गेले, दुर्गा आत्या झाली, नंतर माझे पप्पा झाले, नंतर अरुणा आत्या, अंजू आत्या आणि ही असं मग त्यामुळं माझी आजी पण ह्या मठाशी तेव्हापासून जोडलेली. आजी पण सेवा करत होती, त्याच्यानंतर माझे पप्पा पण इथं येत आणि त्याच्यानंतर आम्ही पण येतो. आमची पण श्रद्धा आहे. आय होप गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग थोडासा मोठा झाला आहे त्यासाठी खरंच सॉरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.